रामकृष्ण हरी. मी अनंत महाराज कांडके, अर्थातच आपलं अनंत महाराज कांडके ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपण चालू केलेले. मित्र हो, सर्वांना आजचा व्हिडिओ जे आहे याच्याकरता बनवायचे की माणसाच्या जीवनातील काहीतरी मोठमोठे अनुभव असतात. आपला आजच्या व्हिडिओचं जे टायटल आहे ते आहे की आपला जीवन प्रवास. आपला जीवन प्रवास हा कसा असावा. माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळा प्रवास असतो. ज्या वेळेस माणसाचा जन्म होतो आणि मृत्यू होतो ह्यामधला जो काळ असतो त्याला आपण प्रवास असे म्हणतो. हे प्रवास करत असताना ज्यावेळेस जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत हे जे वेगवेगळा प्रवास होतो त्या प्रवासामध्ये आपल्याला सुख आहे, त्या प्रवासामध्ये आपल्याला दुःख आहे. माणसाच्या सुख आणि दुःखामध्ये कोणीही कोणाच्या सहभागी होतो, परंतु त्यातला आनंद सुखातला हा वेगळा असतो आणि दुःखातला हा वेगळा असतो. माणसाच्या जीवनामध्ये आलेल्या वाटेला दुःख असेल, माणसाच्या जीवनामध्ये आलेलं सुख असेल, हे दोन्ही बाजू वेगवेगळे आहेत. परंतु हे करत असताना माणूस कसा जगला, कसा वारला, कशा पद्धतीने त्यानं जीवन जगलं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्या जीवनाचा प्रवास होतो, आपलं हे लहानपण असतं. ज्यावेळेस आपण 6 वर्षाचे असतो, 6-7 वर्ष होईल त्यावेळेस आपली हळूहळू शाळेला सुरुवात होते. बघता बघता आपले 10वी वर्ष पूर्ण होतं. 10वी नंतर आपली 12वी, ग्रॅज्युएशन हे शिक्षणाचा कालखंड असा हा माणसाचा कधी वेळ आणि कधी निघून जातो हेही समजत नाही. मग हे जीवन कसं आहे आणि कसं आहे, आयुष्य हे माणसाचं चढ उतारच आहे. आणि या चढ उताराच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप संकट येतात, खूप आनंद येतो, खूप दुःख येतात, तरी आपण कधी हार मानायची नसते आणि चांगल्या पद्धतीनं हे आयुष्य आपल्याला जगावंच लागतं. ज्यावेळेस आपण ही जीवनाची सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आपला जाणार आहेत प्रवास आपला कधीही थांबता कामा नये. जास्तीत जास्त आपला प्रवास हा झाला पाहिजे. जीवनाचा प्रवास हा खूप चांगला असतो, कारण जीवनाचा प्रवासाची सुरुवात करत असताना आपण छोट्यापासून केली, नंतर मोठे होत जातो. त्यामध्ये चढ उतार हे खूप येतात. एखाद्या वेळेस आपण केलेला प्रवास असेल, एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी गेलेला प्रवास असेल, एखाद्या क्षेत्रामध्ये ठिकाणी गेलेला प्रवास असेल, प्रवासाचे अनेक प्रकार आहेत. परंतु त्या प्रवासाच्या जीवनाच्या वाटेमध्ये अनेक आपल्याला मित्र भेटतात, मैत्रिणी भेटतात, सवंगडी भेटतात, वेगवेगळे सहकारी भेटतात आणि त्या सहकार्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. हे पाहुणे मंडळी असते. जीवनामध्ये जे प्रवासी आपल्याला भेटलेले असतात ते पाहुणे असतात. ते पाहुणे शेवटच्या क्षणापर्यंत माणसाच्या सोबतही असतात आणि सोबतही जातात. नाही रे कोणी कोणाचे कोणी म्हणण्याप्रमाणे जीवनामध्ये आपण शेवटी आपल्याला हे एकलाच जावं लागतो आणि अंताचा जो प्रवास असतो तो माणसाला एकटाच करावा लागतो. त्यामुळं जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना, जनसेवा करत असताना खूप आनंदानं जगा, आनंदानं राहा. कोणीही कोणाशी वाद करू नका, भांडण करू नका, हेवेदावे करू नका, निंदा करू नका, टिंगल टवळी करू नका, कोणाच्या हे परिस्थितीवर हसू नका, कारण कोणाची वेळ, कोणाचा काळ, कोणाचं ठिकाण कधी बदलल हे सांगता येत नाही. आणि जीवनामध्ये हा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही आम्ही हे जीवन जगणार आहोत. बघता बघता आयुष्यामध्ये माणसाचे 40 होतात, 42 होतात, 70 होतात, 60 होतात, 70 होतात. हे आपला आयुष्य असतो. जो बालपण असतो तो शिक्षणामध्ये जातो, तारुण्यपण हे कॉलेज जीवनामध्ये जातं, नंतर आपलं लग्न होतं, बघता बघता मुलं बाळं होतात. मग आपलं आयुष्य हे मुलाबाळाचं शिक्षण, त्यांचं शिक्षण झालं की त्यांचं लग्न झालं की त्यांचे नातवंड आणि जीवनाचा प्रवास असाच निघून जातो. आणि एक वेळ असं मस्त सुंदर झाड, लिंबाचं झाड आणि त्या लिंबाखाली नातवंडाचा आपण प्रवास बघत असतो. दुसऱ्या जीवनातली प्रवासाची सुरुवात त्या ठिकाणी होते आणि आपला अंतिम जीवनाचा प्रवास जवळ येतो. मग आपण चांगल्या पद्धतीने विचार केले, चांगली संगत ठेवली, कुठलंही व्यसन नाही केलं आणि चांगले संगती सोबती हे जर जोडले, चांगले पुस्तक वाचले, चांगले विचार ठेवले आणि व्यसनापासून दूर जर राहिलो तर जीवनाचा प्रवास हा आपला अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. मग सर्वांना एकच विनंती की कुठलाही प्रवास करा, कुठलंही आयुष्य जगा, कुठलंही जनसेवा करा. जनसेवा ही काळाची गरज असेल. एखाद्या ठिकाणी वृद्धाश्रम असेल त्या ठिकाणी तुमची विशेष भेट असू द्या. आपला वाढदिवस असेल
आपला वाढदिवस इतरत्र करण्यापेक्षा एखादा वृद्धाश्रमामध्ये आपला वाढदिवस करा. त्यांचं कुठंतरी आपण बालपण, त्यांचं तारुण्यपण, त्यांचं वृद्धापण आपण वाटून घेऊ शकतो. इतरत्र कुठंतरी ठिकाण करण्यासाठी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन त्या व्यक्तीबरोबर थोडा वेळ घाला, त्यांची भेट द्या. अधूनमधून रविवार असेल, एखादी सुट्टी असेल, कर्मचारी वर्ग असेल, इतर क्षेत्रातील वर्ग असेल, व्यावसायिक वर्ग असेल, कुठं काही देण्यापेक्षा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांची भेट करा. एखादं शिक्षणाचं गुरुकुल असेल, शिक्षणाच्या गुरुकुलाला भेट द्या. एखाद्या वंचित मुलांचं एकलपालक वंचित मुलगा असतील, त्यांना आईवडील नसतील, अशा ठिकाणी भेट द्या. त्यांना वही असेल, पुस्तक असेल, पेन असेल, हे करा. आयुष्याचा प्रवास असा असतो, बघता बघता आयुष्य संपतो. आणि ही देखील एक सेवा असते. मानव सेवा, ईश्वर सेवा, गोसेवा ह्या वेगवेगळ्या सेवा असतात. गायचीही आपण सेवा करायला पाहिजे, वृद्ध माणसाची जी आपण सेवा करायला पाहिजे. आणि लहानपणापासून शिक्षण क्षेत्रामध्ये बदल करत असताना जे शिक्षण क्षेत्रामध्ये जीवन जगतात त्यांचं देखील आपण सेवा ही केलाच पाहिजे. छोट्यांना शिक्षण ही काळाची गरज आहे. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे. जनसेवा करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि बघता बघता हे करत करत जीवनाचा प्रवास हा निघून जातो. तुम्ही आम्ही हे आयुष्य, ही जनसेवा आणि प्रवास कुठंतरी आपला थांबणार आहे. जाता जाता एकच सांगतो की जीवनाचा प्रवास हा खूप चांगल्या पद्धतीने हो, जीवनाचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीने हो. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या आमच्या सोबत तुम्ही पाहुणे मंडळी सगळे व्यवस्थित राहून शेवटच्या प्रवासाच्या साथ द्यावी ही सर्वांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी.